नमस्कार, मी श्वेता. सामसंजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माणसांच्या ज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांना खूप महत्त्व आहे आणि ते निरोगी असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. माननीय अध्यक्ष डॉक्टर संतोष भिडे यांच्या नेतृत्वाखाली एमओएसने यासाठी पुढाकार घेतलाय आणि या विषयावरच आज आपण चर्चा करणार आहोत सामसंजीवनीमध्ये. यासाठी माझ्यासोबत 3 नेत्रशल्य विशारद आहेत आणि ते एमओएसचे सदस्य सुद्धा आहेत. या तिघांचीही सुरुवातीला आपण ओळख करून घेणार आहोत आणि त्यांचं स्वागतही करूयात. सगळ्यात सुरुवातीला माझ्यासोबत आहे स्टुडिओमध्ये डॉक्टर पूजा भूमात. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. गेली 15 ते 16 वर्षांपासून काचबिंदू विशेषज्ञ म्हणून त्या शांती सरोज नेत्रालय मिरज इथं कार्यरत आहेत. काचबिंदूच्या शस्त्रक्रियेतील सर्जिकल प्रशिक्षणामध्ये फेलोशिपही त्या चालवतात. यानंतर माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रीती कामदार. त्यांचंही आपण स्वागत करूयात. डॉक्टर कामदार आय क्लिनिक अँड जैशमे आय इन्स्टिट्यूट मुंबई इथं त्या ग्लुकोमा तज्ज्ञ म्हणून काम करतात. 2021 मध्ये बेटी पढाओ बेटी बचाओच्या अंतर्गत त्यांना वुमन अचीवर अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणखी आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत डॉक्टर विनय नांगियाजी, जे या चर्चेमध्ये सहभागी होतील. ते ग्लुकोमा तज्ज्ञ आहेत. नागपूरच्या सूरज इन्स्टिट्यूटचे ते संचालक आहेत. ते ग्लुकोमा सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आहेत. पियर पुनरावलोकन केलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांची 175हून अधिक प्रकाशने सुद्धा झालेली आहेत. आपण थेट आता चर्चेला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न हा माझा नांगिया सरांसाठीच असणार आहे. काचबिंदू म्हणजेच ग्लुकोमा. सर, हे काचबिंदू मुळात म्हणजे नेमकं काय आहे आणि या आजाराचं स्वरूप काय असतं हे जर आम्हाला सांगू शकाल का? आणि भारतामध्ये अशा रुग्णांची संख्या नेमकी किती आहे? कांच बिंदु को हम कई बार काला मोतिया भी बोलते हैं और अंग्रेजी में ग्लोकोमा कहते हैं। कांच बिंदु में जो पीछे की नस होती है, जिसको हम ऑप्टिक डिस्क बोलते हैं साइंटिफिकली, वो ऑप्टिक डिस्क के ऊपर असर होता है। और कभी कभी प्रेशर नॉर्मल होने से भी असर होता है और कभी प्रेशर ज्यादा होने से असर होता है। जब पीछे की ऑप्टिक डिस्क को डैमेज होता है तो हमारी आजू बाजू की नजर जाना चालू होती है और जो पूरी नजर है ये ऑप्टिक डिस्क के जरिए हमारे दिमाग में जाती है, जिसके कारण हम देख सकते हैं। तो कांच बिंदु से ऑप्टिक डिस्क को डैमेज होता है, जिससे हमारी नजर जा सकती है। आपका क्वेश्चन का दूसरा भाग था कि ये डिजीज का नेचर क्या है। ये बहुत एक बड़ा क्वेश्चन है, क्योंकि ये जो डिजीज है ये कई तरीकों की होती है और कई तरीकों से सामने आती है एक्चुअली। लेकिन सबसे इंपॉर्टेंट चीज ये है कि ये पेशेंट को मालूम नहीं पड़ता कि उसको कांच बिंदु है, कि उसको काला मोतिया है, और उसको कभी कभी महसूस भी नहीं होता कि ये चीज चालू हो गई है और एडवांस हो गई है, क्योंकि आजू बाजू की नजर जाती है और बीच की नजर अच्छी रहती है। तो ये जो डिजीज है ये बहुत लंबे समय तक चलती है, बल्कि एक बार ये डिजीज हमारे में आ जाती है तो हमेशा हमारा साथ बन के रह जाती है जिंदगी भर, और हमें इसका इलाज करते रहना पड़ता है ताकि हम अपनी नजर ना खोएं एक्चुअली। आपका तीसरा क्वेश्चन था कि कितने लोग हैं ग्लोकोमा के से पीड़ित हमारे भारत देश में, और क्योंकि हमारे देश की जो आबादी है वो ऑलमोस्ट 1.4 बिलियन हो गई है, तो हमारे यहाँ रफली ऐसा हम लोग सोचते हैं कि 12 मिलियन लोग हैं जिनको कांच बिंदु है एक्चुअली, और ये बहुत ज्यादा है। और जैसे जैसे हम लोगों की उम्र बढ़ती जा रही है और हमारी लाइफ एक्सपेक्टेंसी बढ़ती जा रही है, वैसे वैसे ग्लोकोमा वालों की संख्या बढ़ जाएगी। तो अगर आप मुझसे पूछेंगे कि 60 साल से ऊपर लोग हैं जो, उनमें कितने लोगों को कांच बिंदु है, तो मैं बोलूंगा कि रफली 7.5 लोगों को या 8 लोगों को 100 में से कांच बिंदु है। और अगर 70 साल के ऊपर होंगे तो रफली 10 से 15 लोगों को ग्लोकोमा होगा, और 80 साल के ऊपर होंगे तो रफली 15 से 20 लोगों को ग्लोकोमा होगा। इसलिए जैसे जैसे उम्र बढ़ती है वैसे वैसे लोगों की जांच करना ग्लोकोमा के लिए बहुत जरूरी हो जाता है। शुक्रिया। अगदी बरोबर. जसं वय वाढत जातं त्याचप्रमाणे काचबिंदू होण्याची जी शक्यता आहे ती सुद्धा वाढत जात असते. पण मुळात काचबिंदू आणि मोतीबिंदू यामध्ये काय फरक आहे? डॉक्टर प्रीती, मला तुम्हाला विचारायचं. नावात साम्य आहे, काचबिंदू मोतीबिंदू, पण दॅट इज वेअर ते साम्य संपतं. दोन्ही काचबिंदू पण आणि मोतीबिंदू पण युजली 40 वर्षाच्या नंतर होतो. पण मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्याची जी नैसर्गिक लेन्स असते ती पांढरी, जी नॉर्मली अगदी क्लिअर असते, ती पांढरी व्हायला लागते आणि नजर कमी होते, त्याला मोतीबिंदू म्हणतात. काचबिंदूमध्ये जसं नांगिया सरांनी सांगितलंय, डोळ्याची नस आहे ती सुकायला लागते
अच्छा. पण मुख्य म्हणजे काचबिंदूमुळे गेलेली नजर पुन्हा येत नाही, ती इरिव्हर्सिबल कॉज ऑफ डॅमेज आहे. आणि मोतीबिंदूमुळे जी नजर गेलेली आहे ती पडदा वगैरे सगळं व्यवस्थित असेल तर 100% परत येते. तर हा मोठा फरक आहे. म्हणजे क्लिनिकमध्ये पेशंट्स रुग्ण येतात आणि म्हणतात बघा बघा जरा मोतीबिंदू तर नाही, पण आम्हाला असतं की मोतीबिंदू असला तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण का ऑपरेशन करून नजर पुन्हा येणार आहे. काचबिंदू हा जास्त धोकेदायक आहे, कारण का ऑपरेशन ट्रीटमेंट आपण कशाला करतो, जिकडे जी नजर आहे तेवढी वाचवायला. त्याच्यामुळे नजर गेलेली जी आहे ती पुन्हा येणार नाहीये. हा सर्वात मोठा फरक आहे काचबिंदू आणि मोतीबिंदूमध्ये. काचबिंदू जर झाला असेल तर ती नजर पुन्हा येऊ शकत नाही. हे खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे सांगितलाय. पण मुळात आपल्याला काचबिंदू झालेला आहे हे रुग्णाला समजणं हे थोडं अवघड आहे. डॉक्टर पूजा, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने एखादा रुग्ण हे समजू शकतो? काचबिंदू हा चोर पावलाने येणारा आजार आहे. म्हणजे मुळात पेशंटला स्वतःला आपल्याला काचबिंदू बहुतेक व्हायला चालू झालं असं काहीही चिन्ह नाही. बाजूची दृष्टी कमी होते आणि मधली दृष्टी बऱ्यापैकी शेवटपर्यंत चालू राहते. त्यामुळे पेशंटला अंदाज येत नाही की आपल्याला बहुतेक काही आजार चालू झाले. जेव्हा दृष्टी फार कमी होते तेव्हा त्याला लक्षात येतं काहीतरी वेगळं झालंय. काही असे काचबिंदूचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण अँगल क्लोजर ग्लॉकोमा म्हणतो. यामध्ये रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या लाईटच्या अवतीभोवती रंगीत वर्तुळ दिसणे, कधी कधी डोकं दुखणे किंवा अंधुकपणा असं काही थोड्याफार प्रमाणात चिन्ह असू शकतात. आणि एकदम ॲक्यूट अँगल क्लोजर ग्लॉकोमा झाला तर डोळा दुखणे आणि उलट्या बिलट्या, म्हणजे हा प्रमाण फार कमी आहे. बहुतांश लोकांना काचबिंदूचं काहीही चिन्ह होत नाही. त्याहून स्वतःहून जाऊन डोळ्याची तपासणी काचबिंदूसाठी करणं गरजेचं आहे 40 नंतर. 40 नंतर जर डोळ्यांमध्ये काही दिसण्यासाठी जर प्रॉब्लेम असेल तर आपणहून काही स्वतः निदान करण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करणं हाच एक महत्त्वाचा मुद्दा इथे मला वाटतं डॉक्टरांनी मांडलेला आहे. डॉक्टर नांगिया, मला तुमच्याकडे यायचंय की काचबिंदू या आजाराचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का, आणि जर असतील तर ते नेमके काय आहेत? डॉक्टर नांगिया, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हाँ, हो हो तो कांच कांच बिंदु के कई तरीके होते हैं। अच्छा। एक जो बहुत कॉमन टाइप है कांच बिंदु का, उसको हम ओपन एंगल ग्लॉकोमा बोलते हैं। और सबसे ज्यादा पूरे संसार में ओपन एंगल ग्लॉकोमा के व्यक्ति हैं एक्चुअली। जो दूसरा है वो है प्राइमरी एंगल क्लोजर ग्लॉकोमा। तो ये दोनों में जो बहुत एक बड़ा डिफरेंस है वो ये है कि जो ओपन एंगल ग्लॉकोमा के जो पेशेंट्स होते हैं उनमें ये ग्लॉकोमा बहुत धीरे धीरे चलता है, इसलिए जो अंधत्व है वो एकदम नहीं आ जाता। जैसे मालूम ना भी पड़े तो ऐसा नहीं है कि कांच बिंदु आज होगा और 2 महीने में आपकी नजर चली जाएगी। लेकिन अच्छा। जो प्राइमरी एंगल क्लोजर ग्लॉकोमा होता है उसमें बड़ी मुश्किल वाली बात होती है, क्योंकि उसमें आंख का प्रेशर बहुत ज्यादा बढ़ जाता है, जिसके कारण पीछे की जो नस, जो ऑप्टिक डिस्क जिसके बारे में मैंने बात की थी, उसको बहुत जल्दी बहुत ज्यादा डैमेज हो जाता है और नजर जाने की बहुत जल्दी और ज्यादा संभावना रहती है। तो इसलिए हमको हमेशा डायग्नोज करना पड़ता है पेशेंट्स को कि उनको किस तरीके का कांच बिंदु है, क्योंकि दोनों के इलाज करने के तरीके, उनको डायग्नोज करने के तरीके बिल्कुल अलग हैं। जो 2 और तरीके के कांच बिंदु हैं, एक कॉन्जेनिटल ग्लॉकोमा बोलते हैं जिसको, कि बच्चा पैदा होता है तो उसी समय उसको कांच बिंदु रहता है। अच्छा। और जब ऐसा होता है तो हमको बच्चों की आंखें देखनी पड़ती है कि कहीं बहुत बड़ी तो नहीं है। और ये ग्लॉकोमा पहले 1, 2, 3, 4 साल में भी डेवलप हो सकता है। और जो चौथा ग्लॉकोमा है जिसके बारे में कांच बिंदु मैं बताना चाहता हूँ, वो है इंजरी के बाद। जैसे क्रिकेट बॉल से इंजरी हो गई, फुटबॉल से इंजरी हो गई, बैडमिंटन खेलते समय शटलकॉक से इंजरी हो गई, टेबल टेनिस खेलते हुए या टेनिस खेलते हुए इंजरी हो गई, इससे भी कई बार ग्लॉकोमा होने की संभावना होती है। शुक्रिया। जसं आता डॉक्टरांनी पण सांगितलं की याची योग्य तपासणी होणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांकडून वेळेत ही योग्य तपासणी ही केली पाहिजे. पण डॉक्टर प्रीती, मला तुम्हाला विचारायचं की या तपासण्या नेमक्या कोणत्या आहेत? आपण जेव्हा काहीही चेक करतो त्याला क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे आपण जेव्हा रुग्ण येतात क्लिनिकमध्ये, जेव्हा आम्ही जे चेक करतो त्याच्यामधलं एक म्हणजे डोळ्याचं प्रेशर आणि दुसरं म्हणजे गोनिओस्कोपी. या 2 क्लिनिकल टेस्ट आहेत की ज्याला स्लिट लॅम्प एक बेसिक एक्झामिनेशन सेटअप लागतं. आणि एकदा तुम्हाला वाटलं की रुग्णाचं प्रेशर जास्त आहे, डोळ्याची नसमध्ये डॅमेज वाटतं आहे, तर गोनिओस्कोपी करतात. आणि गोनिओस्कोपीमध्ये आपल्याला कळतं की हा अँगल क्लोजर ग्लॉकोमा आहे का ओपन अँगल, कारण का दोन्हीची ट्रीटमेंट कम्प्लिटली वेगळी आहे.
आणि एकदा आपण डायग्नोज केलं की ह्याला ग्लॉकोमा आहे या रुग्णाला, तर पेरिमेट्री नावाची एक स्पेशल टेस्ट आहे. कारण ग्लॉकोमामध्ये काय होतं, साईडची नजर कमी होते. बरोबर. तर त्यामुळे पेरिमेट्री आपली अशी टेस्ट आहे की फक्त समोरची नाही पण साईडच्या पण चेकअप करते विजन. तर त्याती एक स्पेशल टेस्ट आहे, त्याच्याशिवाय डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट ऑफ ग्लॉकोमा हे पॉसिबल नाही. दुसरं म्हणजे डोळ्याचं नस जी आहे त्याचं स्कॅन करणं. आता आपल्याकडे असे आधुनिक मशीन्स आहेत की ज्यांनी अगदी अर्ली डॅमेज पण आपण डिटेक्ट करू शकतो. बरोबर. मी जसं म्हटलं तसं इरिव्हर्सिबल आहे ना ग्लॉकोमाचं डॅमेज. तर त्यामुळे आपण अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट केलं तर आपण पुढचं डॅमेज रोखू शकतो. तर त्यामुळे या सगळ्या टेस्ट आहेत, डोळ्याचं प्रेशर, गोनिओस्कोपी, पेरिमेट्री आणि ओसीटी म्हणून जे मी स्कॅन म्हटलं की जे अर्ली डायग्नोसिस करू शकतो. तर ह्या सगळ्या टेस्टनी आपण ग्लॉकोमा आणि त्याचं डायग्नोसिस करू शकतो. ग्लोकोमाचं डायग्नोसिस म्हणजे त्याची योग्य तपासणी होणं गरजेचं आहे. आता काचबिंदूसाठी उपचार पद्धती नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. ब्रेक नंतर सामसंजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण काचबिंदू विषयी चर्चा करतोय. आतापर्यंत काचबिंदू नेमका झालाय हे ओळखायचं कसं, त्याच्या तपासण्या काय आहेत याविषयी आपण चर्चा केली. आता मात्र काचबिंदूच्या उपचार पद्धतींविषयी आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर पूजा बुमाजी. त्यांना मी विचारते की काय सांगणार या उपचार पद्धतींविषयी, कसे नेमके उपचार केले जातात. काचबिंदूच्या 3 उपचार पद्धती आहेत. म्हणजे एक आपण डोळ्यात घालण्याच्या ड्रॉपच्या मार्फत करू शकतो, दुसरं म्हणजे लेझर ट्रीटमेंट आणि तिसरं म्हणजे ऑपरेशन. कायमस्वरूपी काचबिंदूचा उपचार पूर्णपणे डोळ्यातनं निघून जातो अशा प्रकारे उपचार होत नाही. त्याला रेग्युलर आपल्याला फॉलोअप करावं लागतं आणि जे आपण ट्रीटमेंट घेतलंय ते आपल्या डोळ्यातला दाब नियंत्रणात आणायला मदत करतंय की नाही याचं रेग्युलर देखरेख करणं फार गरजेचं असतं. जेव्हा ते अर्ली स्टेजेसमध्ये आपल्याकडे पेशंट काचबिंदूमुळे येतो तेव्हा आपण सहसा त्यांना डोळ्यात घालायला ड्रॉप देतो आणि ड्रॉपनी डोळ्यातला दाब नियंत्रणात येत असेल तर मग ड्रॉपवरच पेशंटला मॅनेज केलं जातं. पण कधी कधी ड्रॉप काम करत नाही, त्यावेळेला ऑपरेशनच्या बद्दल निर्णय घ्यावा लागतं. नेमकं कुठलं ट्रीटमेंट तुमच्यासाठी योग्य आहे, ड्रॉप्सनी की लेझर किंवा ऑपरेशन, हा निर्णय तुमचे काचबिंदू तज्ज्ञच ते घेऊन तपासणी करून सांगतील. आणि काचबिंदू आपल्या डोळ्यातनं पूर्णपणे निघून जात नाही आणि त्याला कायमपणे मॉनिटर करायला लागतं. याबद्दल माहिती सगळ्यांना असणं गरजेचं आहे. काचबिंदू जर झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यासाठी ड्रॉप आवश्यक असतील तर ड्रॉप्स, नाही तर सर्जरी, जे काही योग्य आहे हे डॉक्टरच खऱ्या अर्थाने सांगू शकतात. यानंतर मला नागपूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहे डॉक्टर विनय नांगियाजी, त्यांच्याकडे जायचं आहे. काचबिंदू आणि अनुवंशिकता याविषयी तुम्ही काय सांगणार. ये बहुत ही एक इम्पोर्टेंट विषय है एक्चुअली, क्योंकि कांच बिंदु में बहुत जेनेटिक्स का बहुत इम्पोर्टेंट रोल है. सबसे पहले तो मैं कहना चाहूंगा कि अगर घर में हमारे पेरेंट्स को ग्लूकोमा है तो हम बच्चों की ग्लूकोमा होने की संभावना बहुत बढ़ जाती है. पर ऐसा कहा जाता है कि ऐसा हम लोग सोच सकते हैं कि अगर 4 बच्चे हैं तो 2 बच्चों में कांच बिंदु होने की संभावना बहुत ज्यादा रहेगी. अच्छा. तो ये चीज हमेशा हमें ध्यान में रहनी चाहिए. जेनेटिक्स में बहुत सारा रिसर्च हुआ है ग्लूकोमा के बारे में और कम से कम 15 जेनेटिक लोकाय ऑलरेडी ढूंढ चुके हैं जो ग्लूकोमा से रिलेटेड हैं. अलग अलग ग्लूकोमा जो अलग अलग कांच बिंदु के जो हैं उनके साथ ये लिंक किए गए हैं. लेकिन अभी तक हम वहां नहीं पहुंचे हैं कि हम अगर कोई हमारे पास 30 साल का आए तो हम वो जेनेटिक टेस्ट करके बता दें उसको कि 100% उसको आगे जाके कांच बिंदु होने वाला है. क्योंकि जब ऐसा होगा तब हम उसको एडवाइस दे पाएंगे और वो डॉक्टर के पास जा पाएगा. अगर उसको ग्लूकोमा होगा तो हम पहले ही उसको डिटेक्ट कर लेंगे और इस तरीके से उसकी रोशनी बचने की बहुत संभावना बढ़ जाएगी. और ना ही हम वहां तक के पहुंचे हैं कि अगर हमें कोई ग्लूकोमा का पेशेंट मिले तो हम कोई जीन थेरेपी देकर उसको क्योर कर पाए. तो इस समय के लिए ये बहुत इंपॉर्टेंट है पब्लिक अवेयरनेस के लिए कि अगर आपके घर में किसी को ग्लूकोमा है तो आपने अपनी आंखें चेक करवा लेनी चाहिए, स्पेशली अगर आपकी उम्र 40 साल से ज्यादा है. बरोबर.
जर काचबिंदू जर घरात कोणाला झाला असेल तर त्वरित जाऊन डॉक्टरांकडे आपले डोळे तपासून पाहणं हे खूप आवश्यक आहे. पण डॉक्टर विनय यांच्या बोलण्यातनंच मला एक प्रश्न खरं तर आलेला आहे. डॉक्टर प्रीती, मी तुम्हाला विचारू इच्छिते की काचबिंदू हा खरंच टाळता येऊ शकतो का? जसं आपण आधी बोललो ना, अँगल क्लोजर आहे आणि ओपन अँगल ग्लॉकोमा आहे. ओपन अँगल ग्लॉकोमा आपण फक्त अर्ली डायग्नोज करू शकतो, आपण टाळू शकत नाही. म्हणजे एकदा कळलं की ग्लॉकोमा आहे तर ड्रॉप्स किंवा लेझर किंवा सर्जरी जे डॉक्टर पूजांनी उपचार सांगितले तसं आपण करतो. अँगल क्लोजर ग्लॉकोमा हा एक ग्लॉकोमा आहे की त्याचे वेरियस स्टेजेस असतात. अर्ली स्टेजमध्ये ऑफकोर्स ग्लॉकोमाच्या कोणत्याही स्टेजमध्ये अर्ली स्टेजमध्ये पेशंट्सना कळत नाही, पण पर्टिक्युलरली अँगल क्लोजरमध्ये जी पहिली स्टेज असते त्याच्यामध्ये आम्हाला एक डाऊट येतो की कदाचित ग्लॉकोमा होण्याची शक्यता आहे. सेकंड स्टेज असतं की आम्ही शुअर असतो की ह्यांना कधीतरी ग्लॉकोमा होईल. सो दॅट इज कॉल्ड प्रायमरी अँगल क्लोजर. तर ह्याच्यामध्ये या स्टेजवर आपण जर लेझर केलं तर आपण ग्लॉकोमा टाळू शकतो. आणि एक डिफरन्स म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये ओपन अँगल ग्लॉकोमा जास्त कॉमन आहे आणि आपल्या एशियन कंट्रीजमध्ये अँगल क्लोजर ग्लॉकोमा जास्त कॉमन आहे. तर आपण गोनिओस्कोपी ही सिंपल टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये डिटेक्ट केलं की ह्यांना चान्सेस आहेत ग्लॉकोमा व्हायचे, तर हा ग्लॉकोमा आपण लेझर करून टाळू शकतो. लेझर म्हणजे नंबर कमी करण्याचं लेझर नाही, हे ग्लॉकोमाचं वेगळं लेझर आहे. तर ते करून याग आयरिडॉटॉमी म्हणतात, ते करून आपण हा ग्लॉकोमा टाळू शकतो. सो इट इज प्रिव्हेंटेबल. पण ओपन अँगल ग्लॉकोमा हा प्रिव्हेंटेबल नाहीये. म्हणजे काही केसेसमध्ये हा टाळू शकतो आणि काही केसेसमध्ये टाळू शकत नाही. डॉक्टर पूजा, मला तुमच्याकडे यायचं आहे की रोजच्या एक दैनंदिन जीवनामध्ये समजा काचबिंदू झालेला आहे एखाद्या पेशंटला, त्यांनी काय नेमकी काळजी घ्यायला पाहिजे? आपण जनरल लोकांना कसं सांगतो, डायबिटीज हायपरटेन्शन झाल्यानंतर आपलं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण व्यायाम करतो, आपण व्यवस्थित आहार घेतो. त्याच पद्धतीनं काचबिंदूच्या पेशंटनी पण आपले आहार आणि व्यायाम हे नियमित पद्धतीनं आणि व्यवस्थित पद्धतीनं केलं पाहिजे. त्याबरोबर एकाच वेळेला एक ठराविक प्रमाणापेक्षा जास्त पाणी आपण पिऊ नये. म्हणजे काहींना सवय असते सकाळी उठल्या उठल्या एक तांब्याभर किंवा 1 लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायचं. ती पद्धत कदाचित काचबिंदूच्या पेशंटसाठी चांगली नाही. आणि योगासनातले काही असे व्यायाम, शीर्षासन, हे असं केल्याने काही असे प्रयोग केलेत आणि त्यामध्ये असं आढळलंय की डोळ्यातले दाब वाढतात. त्यामुळे तुम्ही हे काही व्यायाम टाळू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपला श्वास रोखून असे काही व्यायाम असतील, म्हणजे जिममध्ये आपण वेट लिफ्टिंग वगैरे करतो, तर अशा वेट लिफ्टिंगनी पण कधी कधी काही लोकांना काचबिंदू असेल तर डोळ्यातला दाब वाढायची शक्यता आहे. बेसिक काळजी घेत असताना मेडिटेशनचा फायदा होतो असं पण जाणवलेलं आहे. तुमचा आहार व्यवस्थित असेल, तुम्ही व्यायाम रेग्युलर करत असाल आणि आपलं मन स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी मेडिटेशन करत असाल तर ह्या सगळ्याचा फायदा आपल्या काचबिंदूवर सुद्धा होतो. एकंदर म्हणजे निरोगी आरोग्य ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची काळजी घेतो त्याप्रमाणे डोळ्यांचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर नांगे, मला तुमच्याकडे यायचं आहे की काचबिंदू झालेल्या रुग्णाला तुम्ही आणखीन काय सल्ला द्याल? कशा पद्धतीने तो लवकरात लवकर बरा होऊ शकतो, यासाठी त्याने नेमकं काय करायला हवं? जो पेशेंट्स आप मला डॉक्टर प्रीती तुमच्याकडे यायचं की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? कशा पद्धतीने एखादा रुग्ण काळजी घेऊ शकतो? फर्स्टच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की काचबिंदू कंट्रोल करू शकतो, तो बरा होत नाही. ग्लॉकोमाची ट्रीटमेंट लाईफ लॉंग असते आणि त्यामुळे दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी जसं तुम्हाला डॉक्टर सांगतील तसं तुम्ही डोळ्याचं प्रेशर, डोळ्याचा दाब घ्यायला जायला पाहिजे. टेस्ट वेळोवेळी झालेल्या पाहिजेत. तर एक लक्षात ठेवायचं, हे लाईफ लॉंग ट्रीटमेंट आहे. बरोबर. आणि दुसरा कोणता होता तुमचा प्रश्न? तो दुसरा असा होता प्रश्न की काचबिंदू समजा एखाद्या रुग्णाला झालेला आहे, लवकरात लवकर त्याला बरंही व्हायचंय, तर त्या पूर्ण प्रोसेसमध्ये एक साधारण किती काळ लागतो आणि कशा पद्धतीने त्यांनी आणखी काळजी घ्यायला हवी, तुम्ही काय सांगाल? काळजी म्हणजे एकच, ड्रॉप्स व्यवस्थित घालायचे लाईफ लॉंग. आणि कधी कधी काय असतं की पेशंट्सना काहीही त्रास नसतो आणि आम्ही डॉक्टर्स सांगतो की तुम्हाला काचबिंदू आहे आणि त्यामुळे असं वाटतं अरे मी ड्रॉप्स घालतोय पण मला काही फायदाच होत नाहीये. पण तो फायदा होणार नाही, कारण तुम्हाला कळणारच नाही डोळ्याचा दाब वाढलेला आहे. त्यामुळे बरा होण्याचं शक्य नाहीये. तुमचं जे विजन गेलं आहे ते गेलं आहे. आता जेवढं आहे
तेवढं शाबूत ठेवण्यासाठी आपण वेळोवेळी जन्मभर ड्रॉप्स घालायचे आणि जसं डॉक्टर सांगतील तसं तुम्ही वेळोवेळी डोळ्याचा दाब आणि बाकीच्या टेस्ट केल्या पाहिजेत. यानंतर डॉक्टर नांगिया, मला तुमच्याकडे पुन्हा यायचंय. काचबिंदू झालेला एखादा रुग्ण असेल तर त्याला काही पथ्य पाणी असतं का? एक नॉर्मल डेली रुटीनमध्ये त्यांनी कशा पद्धतीने काही बदल करणं काही आवश्यक असतं का? का तो त्याचं जे काही जॉब असेल त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो? एक नॉर्मल आयुष्य खरंच जगू शकतो का? आप कह रहे हैं कि वो नॉर्मल लाइफ जी सकता है क्या, यही पूछ रहे हैं ना? जी हाँ. हाँ बिल्कुल। वो हमारी हमारी हम यही ट्राई करते हैं, हमारी यही कोशिश रहती है कि जब कोई कांच बिंदु वाला पेशेंट हमारे साथ पास आए और हमको मालूम है कि अगर उसकी 50 साल की उम्र है और वो 30 साल के लिए और जीना है उसे, तो हमारा सबसे बड़ा उद्देश्य ये रहता है कि हम सिर्फ उसकी नजर ही ना बचाएं, लेकिन उसकी क्वालिटी ऑफ लाइफ, उसका जो जीने का तरीका है वो भी हम कायम रखें एक्चुअली। क्योंकि लोगों के अलग अलग जीने के तरीके होते हैं। किस लोगों को काम करना है, किसी को ड्राइव करना है, किसी को पढ़ाना है, किसी को रिसर्च करना है, तो ये सब चीजें बहुत जरूरी होती हैं। और जो हमारी ट्रीटमेंट होती है वो इस तरीके से दी जाती है कि ये सब चीजों को रखते हुए हम अपने ग्लूकोमा के प्रोटोकॉल्स फॉलो करते हैं एक्चुअली। क्योंकि अगर उनकी क्वालिटी ऑफ लाइफ हमने ले ली उनका ग्लूकोमा का इलाज करते हुए, तो हम लोगों को ऐसे लगेगा कि जैसे हमारा इलाज सफल नहीं हुआ। तो एक बहुत इंपॉर्टेंट बैलेंस होता है हमारे लिए कि हम पेशेंट को इस तरीके से इलाज करें कि वो अपना काम और अपनी क्वालिटी ऑफ लाइफ मेंटेन करें। खूप महत्त्वाचा मुद्दा इथे डॉक्टरांनी सांगितलेला आहे. काचबिंदू आणि त्याविषयीचे समज गैरसमज या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा केली. डॉक्टर प्रीती, डॉक्टर पूजा आणि डॉक्टर नांगिया आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. तुम्हाला सुद्धा जराही शंका असेल आपल्या डोळ्यांविषयी तर त्वरित तुम्ही या डॉक्टरांनाही संपर्क साधू शकता. त्यांचे नंबर आम्ही तुम्हाला दिलेले आहेतच. तुर्तास वेळ झालेली इथेच थांबण्याची. आपण तीनही आपल्या गेस्टना धन्यवाद देऊयात. धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि इतकं छान आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.